मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे, धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे, धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नाचून झालेला आहे कारण सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आरती झालीये, छान प्रसाद वाटून झालाय आणि सगळेजण टीव्हीच्या समोर बसले तुमचा आवडता कार्यक्रम बघायला, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेट ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा आपल्या कॉमेडीच्या उत्सवाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. गणपती बाप्पांचं आगमन होतं तसं पाहुण्यांचं सुद्धा आगमन होतं. आमच्याही घरी काही पाहुण्या जोड्या आज आलेल्या आहेत ज्या इकडे परफॉर्म करणार आहेत. सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि वळूयात आजच्या आपल्या पहिल्या जोडीकडे. भागाच्या सुरुवातीलाच आपण चाललोय कोर्टामध्ये, जिथे एका चोरावरती चालली एक केस. बघूयात आता कोर्टात या चोरानं काय गुन्हा केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या पाहुण्या जोडीचं, पुष्कर श्रोत्री आणि क्षितिजो. कॉक 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 कॉक, कोंबडी पकडली तंगडी धरून पिशवीत घालून नेली. मी कोंबडी पकड तंगडी धरून पिशवीत घालून नेली. हे कॉक 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 कॉक, हे कॉक 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 कॉक, हे कॉक कॉक कॉक, हे कॉक कॉक कॉक. ऑर्डर. छे कटिंग लाव जाओ. हाँ ओ कोर्ट आहे. हा कोर्ट असा नाही. मग तुम्हाला काय लग्नाचा हॉल वाटला? हे बँड वाले आहे काय करतात? बँड वाले नाही आहेत ते, खुनाच्या केसचे आरोपी आहेत. काय सांगतास? वाटत ना हा बाबू तर बालिस्टर दिसता, बँड अँबॅसेडर. सगळ्यांचे चेहरे तुमच्यासारखे नसतात ना. म्हणजे बोलके कसे? तुमच्या कसं चेहऱ्याकडे बघूनच कळतं तुम्ही कोंबडी चोर आहात ते. माय शिवी द्यायची नाही, शिवी द्यायची नाही. माय लॉर्ड, हे ब्लॅक अँड व्हाईट लेडी अपशब्द वापरून माझा अपमान करता, त्याची तुम्ही दखल घ्यावा. बरोबर, सॉरी. इट्स ऑल राईट. तर हे मिस्टर जे काही यांचं नाव आहे ते. माय. अहो किती वेळा माय लॉर्डला बोलवणार आहात तुम्ही? वकील कोण आहे, तुम्ही का मी? माय नेम इज भाऊ, हे तुमका सांगतलंय. बरं बरं. तर हे मिस्टर भाऊ यांनी माझे आशील म्हणजे नाना परब यांची कोंबडी चोरलेली आहे असा मी यांच्यावर आरोप करते. माय शपथ सांगतोय माय लॉर्ड, मी कोंबडी चोरूक नाही, मी पिसा उचलणार नाही. नाही नाही, ज्यांना कोंबडी चोरताना 2 कोंबड्यांनी बघितलंय त्यांना मी कोर्टात हजर करू शकते. मग मी कोंबडी चोरलेलो नाही हे सांगणारे 4 कुत्रे मी कोर्टात उभे करू शकताय, एक पाय वर करून. हो. एका पायावर. नाही नाही, कुत्रे कसे चालतील साक्षीदार म्हणून? मग तुमची कोंबडी चालते तर माझे कुत्रे काय नाही चालू शकणार? हे म्हणजे असं झालं, तुमचा तो पापलेट माझी ते मान दिली. तुमका मान दिली तर लगेच कापूक बघता. बरं बरं. आधी मला हे सांगा की चोरी व्हायच्या 4 दिवस आधी नाना परब त्यांची कोंबडी तुमच्या अंगणात घेऊन गेले, खरं की नाही? खरा खरा. मग ती कोंबडी तुमच्या अंगणात काय करत होती? आता नाना परबाची कोंबडी खय जाता, खय खाता, खय आपले पिसा उलटी करता, खय अंडी देता, ह्याची खबर जर त्याला हवी असेल ना तर त्याने प्रत्येक कोंबडीच्या मागे एक एक गुरखो नेमावा. नाही नाही, तुम्ही विषयांतर करताय. काय? कोंबडी तुमच्या अंगणात आलीच कशी, तुम्ही येऊच कशी दिली? अरे पण मी काय नारळ घेऊन आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो. आणि त्या दिवशी त्याच्या कोंबडीनं माझ्या खड्यात घुसून माझं सुकवण असं तुडवून माझं 2000 रुपयाचं नुकसान केलं. त्याचं काय? पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. ह्याचा बदला घेण्यासाठी आणि नाना परब यांची कोंबडी चोरलेली आहे. नाही नाही नाही, माझा एक सवाल हा, माझा सवाल. बोला. माझ्या घरी जी कोंबडी हा ती नाना परबाची कशावरून? आम्ही नानांची DNA टेस्ट घेऊ आणि हे कोर्टात सिद्ध करू की ही कोंबडी नानांचीच आहे.
अच्छा, म्हणजे नाना पर्वची DNA टेस्ट केल्यानंतर कळतं कोंबडी त्याची. नानाचा नक्की धंदो काय हा? नाही, माझं एवढंच म्हणणं असा की मी नानाला त्याची कोंबडी परत देतोय, त्या बदल्यात त्याने मला 2000 रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे. नाही नाही, तुम्ही त्यांची कोंबडी चोरली म्हणून तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 1 लाख रुपये दिले पाहिजेत. दिले. हा. काय 1 लाख रुपये? बाई तुझं डोकं फिरला काय? तुझा अक्कल हा? अरे ब्लॅक अँड व्हाईट लेडी, मी तिचा त्या नाना पर्वाची 1 किलोची कोंबडी चोरली आहे, त्याची 84 किलोची बायको नाही. हे म्हणजे असं झालं, खाल्ले पिल्ले काय नाही, गिलास फोडला त्याचे 12 आणे. एक मिनिट, मला हे सांगा की तुम्ही त्यांची 1 कोंबडी चोरलीत, बरोबर? बरोबर. 1 कोंबडी किमान 4 अंडी घालत असेल, बरोबर? बरोबर. 4 कोंबड्या झाल्या, आता 4 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील, बरोबर? बरोबर. म्हणजे 16 कोंबड्या झाल्या. 16 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील, म्हणजे 64 कोंबड्या झाल्या. एक मिनिट बाई, तुमचा स्पीड आणि स्टॅमिना खूप भारी हा. म्हणजे 1 मिनिटात 64 अंडी दिलीत तुम्ही. हो, मी कोंबड्यांबद्दल बोलते. मी पण. तर 64 कोंबड्या प्रत्येकी 4 अंडी घालत असतील, म्हणजे किती कोंबड्या झाल्या? माझा गणित जर एवढा बरा असता तर मी आता आर्यभट्ट नसतो का झालो? माय लॉर्ड, 256 कोंबड्या झालेल्या आहेत. हा, मग त्या 256 कोंबड्यांपैकी अर्ध्याहून अधिक कोंबड्या आहेत त्या माझ्या मालकीच्या आहेत. कसं काय? कारण नाना पर्वाकडे कोंबडोच नाही. त्याची कोंबडी आणि माझा कोंबडो यांचा झेंगाट असा, गॅटमॅट असा. त्या दोघांका माझ्या खळ्यामध्ये असं गोल गोल फिरून गाणी म्हणताना पाहिलंय मी. असं? राणी माझ्या खळ्यामंदी तुझं काय. मी ऍडव्होकेट पद्मावती केसकर तुम्हाला. एक मिनिट, काय बोललास? मी ऍडव्होकेट पद्मावती केसकर. केसकरांची छेडू मागे तू. काय? पद्म्या, माका नाही ओळखलं? नाही. अगं, तू लहानपणी काय होतस? लालबाग. मग माका नाही ओळखलं? मी गावकऱ्यांचं झील रामचंद्र. माका नाही ओळखलं? नाही. राम्या. राम्या तू. अरे राम्या, इतकी वर्ष कुठे होतास रे? मी तू काय होतस? इथेच. लगीन केलं? नाही, अजून तुझी वाट बघते. तू? अजून तुझी वाट बघतोय. आता करूया लगीन. हो माय लॉर्ड, नाना परमांची कोंबडी मिळाली आणि गैरसमजामुळे हा खटला दाखल झाला होता. त्याबद्दल आय एम सॉरी. इट्स ओके. इट्स ओके. पण मग आता लगीन करायचं ना? केस डिसमिस. केस डिसमिस. आपण लगेच आधी लगीन करूया आणि मग मटण खाऊया. कसलं? नाना पर्वाच्या कोंबडीचं. बघूयात ही कोर्ट केस कशी वाटली आपल्या जजेसना. रेणुकाताई. वा वा, पुष्कर, क्षिती, फारच धमाल केली तुम्ही. आणि पुष्कर, ह्या रूपात तू खरं म्हणजे शोभतोय. खूप छान. पण मला हा खटला खूपच आवडला. मस्त मस्त. निर्मितीताई. मला हा खटला पण आवडला आणि हे खटलं पण आवडलं. खूप मजा आली. मला पुष्कर काय वाटतं माहितीये ना, तू आता फुबैफू मध्ये पाहुणी जोडी म्हणून तुम्ही लोक येता तेव्हा, की तुम्ही ना मजा करायच्या उद्देशाने येता आणि ती सगळी मजा तुमच्या ऍक्ट मध्ये दिसत असते. खूप छान झाला ऍक्ट. थँक्यू. 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 कुठल्याही आंदोलनाचा उद्देश जरी कितीही प्रामाणिक असला तरी त्यामध्ये सहभागी होणाऱ्या माणसांचा हेतू काय असेल काही सांगता येत नाही. आता इथे येणार एक बाई जी चालली आहे आंदोलनात सहभागी व्हायला. बघूयात तिचा काय हेतू आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. झुकी है सरकार झुकाने वाला चाहिए नाना नाना अपने नाना. झुकी है सरकार झुकाने वाला चाहिए नाना नाना अपने नाना. डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. उपाशी मारती या बाई मला, उपाशी मारती या. उपाशी मारती या बाई मला, उपाशी मारती या. बाई डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. वा 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 वा. नटून थटून कुठे निघालीयस? मी की नाही नाना करोडोंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी चाललेली आहे. वा 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 वा.
वा. बघू 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 काय ती चोच रंगवली आहे. हा, केवढं ते लाल भडक लिपस्टिक लावलंय. जिवंत कोंबडी खाल्ल्यासारखं वाटतंय. आणि ते केवढे ते कानातले मोठे, लहान पोरं लटकतील झोका समजून. अगं एवढं बरं दिसायची गरज आहे का उपोषणाला जाताना? काल सांगितलं टीव्हीवर, देशाची अवस्था काही फार बरी नाहीये. ती जर बरी करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन बरं काहीतरी केलं पाहिजे. आता एवढं बरं करायचं तर जरा बरं दिसलं तर जरा बरं असेल ना. मग अशी कशाला गाणं म्हणत आलात ते सांगा. अगं ते काय झालं माहिती का, नोटीस निघाली ऑफिसमध्ये की काहीतरी मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय म्हणून. आता त्यातल्या ऑफिसमध्ये सगळ्यात चांगला आवाज फक्त माझाच. त्यामुळे त्यांनी माझ्यावर गाण्याची जबाबदारी टाकली. त्या घोषणा देऊन कंटाळा आलाय ना आता मला. बरं हे गाणं कसं वाटतंय? गंदा है पर धंदा है. शी अंगावर पिंप पडल्यासारखं वाटतंय. काही आशावाद हवा गाण्यामध्ये. बघा, आज की रात. नाही नको नको नको, असा वाद नको तिथे. हे शृंगारिक गाणं नको त्या मोर्चामध्ये. त्यापेक्षा मला असं वाटतं ते गाणं चांगलं आहे. 4 बज गए लेकिन पार्टी अभी बाकी है. मोर्चाला जाणार आहात का ढोसायला जाणार आहात? ती पार्टी नाही ग, ती पार्टी नाही. पार्टी पार्टी म्हणजे पक्ष पक्ष पक्ष, सत्ताधारी पक्ष. 4 बज गए लेकिन पार्टी चर्चेला अभी बाकी है. नाना है नाराज लेकिन चर्चेला पार्टी अभी बाकी है. वी लॉस्ट ऑल मनी लेकिन चर्चेला पार्टी अभी बाकी है. हे समर्पक वाटतंय ना? नाही तरी आशावाद नाहीये. दुसरं गाणं सांगू का? हज्जा. नाही बस 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 बस. गाण्याचं काय ते मी बघून घेतो. तुम्ही जरा स्वयंपाकाचं काय ते पहा. अय्या, आज मी स्वयंपाक नाही करणार आहे. आज उपोषण आहे. भ्रष्टाचार दिन पाळूया. पाळा 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 दिन पाळा, पण आधी घरातले नियम पाळा. जा स्वयंपाक कर जरा बाळा, जा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? एक दिवस जेवला नाही तर काही मरत नाही आहात तुम्ही. एक दिवस? एक दिवस? अगं महिन्यातल्या 30 दिवस. काय अवस्था केली आहे बघा हिने माझी, काय अवस्था केली आहे. अरे काय चाललंय काय. मी शपथ सांगतो तुम्हाला, या सगळ्या पॅन्ट मला टाईट व्हायच्या. आता ही वाईट अवस्था आहे. ही एकच पॅन्ट तेवढी बरी येते हो, बाकी सगळ्या पॅन्ट इथे इथपर्यंत येतात. चेन कटी कुठे उघडावी आणि कुठे लावावी प्रश्न पडतो मला. आपण ना त्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी हातात मेणबत्त्या घेऊया. हा चालेल. आपण मेणबत्ती घेऊन घरापासून इंडिया गेट पर्यंत चालत जाऊया. अगं आपण दादरला राहतो. इंडिया गेट? इंडिया गेट नावाचा केमिस्ट नाहीये का कोपऱ्यावर? ती मेणबत्ती विजाव, मेणबत्ती विजाव. मला एक गोष्ट, आपण दुसरा उपाय शोधूया. आपण रात्रभर आपल्या घरातले लाईट बंद करून ठेवूया. एन्जॉय करायचंय का आंदोलन करायचं? आंदोलन म्हटलं आत्मक्लेश नकोत का? अगं तुला आत्मक्लेशच पाहिजे असेल ना तर मला चिमटा घे ग रात्रभर. पण माझ्या चिमटे पोटाला घेऊ नको ग. मला फार त्रास होतो. माझ्या पोटाचा विचार कर. तुमचा पोटाचा विचार का करायचा? अहो देशाचा विचार करा. जन लोकपाल बिल आहे हे. जन लोकपाल बिल आहे हे? बरं बरं बरं. ज्या जन लोकपाल बिलासाठी तुम्हाला एवढं उपाशी ठेवतेस ते काय तुला माहितीये का ग? सांग ना, सांग 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 सांग. बिल बिल लोकपाल जनपाल मैं सब जानू रे. बिल बिल लोकपाल जनपाल मैं सब जानू रे. जानू के जन मैं तुम्हें आज कुछ काही खाना दूंगी रे. जेवणात नाही नमक, गाण्यात नाही यमक. यमक हराम. हे बिल आचरणात आल्यानंतर देशातला भ्रष्टाचार 65% कमी होणार आहे. हो? देशातला भ्रष्टाचार आणि आपल्या घरातला भ्ष्टाचार. आपण घरात भ्रष्टाचार कधीच करत नाही. आपण घरात करत नाही. आपल्याकडे 2-2 सिलेंडर आहेत. त्यातला एक ब्लॅकने आणलेला आहे. हा भ्रष्टाचार नाही. बोल बोल बोल. 200-300 रुपयाचा नसतो हो भ्रष्टाचार. खबरदार. भ्रष्टाचार आर्थिक मूल्यांवर नाही, नैतिक मूल्यांवर आधारित आहे. आणि काय ग, ती आपली जी गाडी, त्या गाडीचं आपण रजिस्ट्रेशन कुठे केलंय? वाशीमध्ये केलंय. आपण राहतो कुठे? दादर मध्ये. मग हे काय झोल केलं? हा भ्रष्टाचार नाही. नाही नाही, ती 20,000ची आपली बचत आहे. बरं. आणि तुम्ही ऑफिस मधल्या टाचण्यांचे बॉक्सच्या बॉक्स चोरून आणता त्याचं काय? मी चोरून आणत नाही. मी ऑफिसर आहे. सगळ्यांसमोर घेऊन येतो मी. ऑफिसर म्हणजे काय मालकी हक्क झाला? ट्रेननी जाता आणि पेट्रोलचं बिल लावता, हा भ्रष्टाचार नाही.
आणि तू 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 आपल्या बंटीला या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे हा तर मी तुला सायकल देईन हा अशी लाच देसे तो भ्रष्टाचार नाही. आणि तुम्ही विजेचं बिल कमी यावं म्हणून मीटरला चुंबक लावून ठेवता. हा भ्रष्टाचार नाहीये का? कुठे गेली तुमची नैतिकता? आणि या छोट्या छोट्या गोष्टी आल्या तर या सगळ्या गोष्टी आल्या तर काय कराल? आहे हिम्मत मेणबत्ती घेऊन जायची मोर्चामध्ये सांगायचं मी कधीच भ्रष्टाचार केला नाहीये. अहो खोटं बोलता ऑफिसमध्ये आजारी आहे सांगून रजा घेता. आता कुठे गेला तुमचा भ्रष्टाचार? आता काय करणार? अष्टपुत्र सौभाग्य या निमित्त तरी आशीर्वाद देता येत होता मला. बरं मी काय म्हणतो आपण सगळेच थोडा थोडा भ्रष्टाचार करत असतो. आपण पण त्यात थोडा करतो. आज आपण एक गोष्ट करूया. तू स्वयंपाक कर मी जेवण करतो न ढोसता जेवतो. हा मग आपण एक काम करूया एक प्रतिज्ञा घेऊया. सगळे दोघे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया. मी भ्रष्टाचार करणार नाही मी भ्रष्टाचार पाहणार नाही आणि मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही. त्याने काय होईल? त्याने आपल्या देशातला 35% भ्रष्टाचार कमी होईल. आणि उरलेल्या 65% काय? त्यासाठी आहे ना लोक जनपाल. मग त्यासाठी सर आपल्याला करायचंय ना आजचं उपोषण. जोरदार टाळ्या. भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे हे खरंच खूप महत्वाची गोष्ट मांडलेली आहे. रेणुकाताई फॅन्टॅस्टिक. भार्गवी मंगेश तुम्ही दरवेळेला काहीतरी वेगळं आणि मस्त करता आणि आजच्या स्थितीमध्ये हा असा ऍक्ट येणं फार म्हणजे गरजेचं होतं आणि फुबैफूच्या मंचावरून हे व्यक्त झालेलं आहे ह्याचा मला अभिमान आहे खरं तर. कारण आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे की आपण स्वतः किती भ्रष्ट असतो त्याचा आपण कधीच विचार करत नाही. दुसऱ्यांना नेहमी आपण ब्लेम करत असतो. तर ह्या ऍक्टद्वारे आय थिंक सगळे अंतर्मुख होतील आणि हा विचार करतील. खूप खूप अभिनंदन. फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. निर्मितीताई सगळ्यात आधी तुम्ही महाअंतिम फेरीत पोहोचलाय तुमची जोडी त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. खरंच खूप अप्रतिम लिखित होता हा ऍक्ट. खूप छान लिहिलाय. कोणी लिहिलाय हा? अरविंद जगताप. त्यांना खरं हॅट्स ऑफ सांगा आमच्याकडून. तुझं हे जे काही बँड गळणं होतं ते मला सिम्बॉलिक वाटलं की जेव्हा आपण काही गोष्टी तावातावाने मांडायला जातो तेव्हा आपण खरं तर विवस्त्र होतो. त्या पद्धतीने मला हे सिम्बॉलिक वाटलं की आपण काय आहोत हे तेव्हा कळतं. आपण उघडे पडतो म्हणतो ना तसं होतं ते. आणि तुम्ही दोघांनी त्यातलं प्रत्येक वाक्य न वाक्य वाजवून काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. या आणि बघूयात गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. आणि आता बसायचंय सिंहासनावर. मगापासून मी अँकरिंग करतोय पण मला एक कळेना कुठून तरी मोदक आणि चॉकलेट असा मिक्स मला वास येतोय. बहुतेक निर्मितीताईंनी चॉकलेट फ्लेवरचे मोदक आणलेले आहेत. एखादं मला देतात का बघूया. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 फूल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. हो कोण येत आहे तिकडून? कोण कोण? अरे किशोरीताई येत आहेत सेटवर. किशोरीताई काय हे काय करतोयस तू? मी लाजलो. फंबल तर बोलूच नको. त्याच्या आईला एवढा फंबल की मला काय बोलतोय तोपर्यंत ते ऐकायला येत नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4 2 फूल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. महाअंतिम फेरी जशी जवळ येत चालली आहे तशी प्रत्येक जोडीची तयारी वाढत चालली आहे. हो पण आपल्या भाऊंचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आपले भालचंद्र कदम आहेत ना त्यांचे जोडीदार सतीश तारे सकाळपासून गायब आहेत. बघूयात मग आता भाऊ काय करणार आणि भाऊंना कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या स्पर्धक जोडीचं. सतीश तारे आणि भालचंद्र कदम.
कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला. कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला 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 गेला. कॅरवा वाजव रे, तू परवा वाजवला होता ना कॅरवा, तो वाजव, नाही तर पुढच्या पर्वात तुला चान्स नाही. वाजव. 1 2 3 स्टार्ट 4. हा तुझा कॅरवा आहे. वाजव, आपल्याला येतं बोल. हा. कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी. फूबाई फूची स्पर्धा सुरू झाली, फूबाई फूची स्पर्धा सुरू झाली, याला कशी नाही अक्कल आली. कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी सकाळी, कुठं गेला पार्टनर सकाळी, कुठं गेला पार्टनर. आईचा भगत काय नाही मारत, आईचा भगत काय नाही मारत, आईचा भगत काय नाही मारत. देवीच्या नावानं हा, तुळजाबाईच्या नावानं हा, दारूबाईच्या नावानं हा, माझ्या आईच्या नावानं. माते आती आशीर्वाद दे माय, माऊली आशीर्वाद दे, जगदंबा आशीर्वाद दे मला. मी तुझा पाय नाही सोडणार, मला आशीर्वाद दे. वाटठा एक टाइम मला सांग, मी तुझे पाय धरतो पण तू माझे पाय सोड. नाही नाही, मी नाही सोडणार, मला आशीर्वाद दे. आशीर्वाद मागतो का खंडेरी मागतोय? मला खंडीभर आशीर्वाद दे. कशा बाई? मला फुबाई फू जिंकायचे. अरे वत्सा, ते डिपार्टमेंट माझ्याकडे नसते. हा? ते डिपार्टमेंट रेणुका मातेकडे असतंय. मग दे पत्ता. मूर्खा, लगेच ओ म्हणतोस. गरजू आहे ना मी, गरजू आहे आणि कलावंत आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. काय? पत्ता बित्ता हा काही गरजेची गोष्ट नाहीये. समोरच्या मंदिरामध्ये जायचं, हातामध्ये कोरा कागद घ्यायचा, त्याच्यामध्ये 1008 वेळा लिहायचं, श्री रेणुका माता प्रसन्न, श्री रेणुका माता प्रसन्न, श्री रेणुका माता प्रसन्न. त्याला उद्बत्ती ओवाळायची, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि तुझ्या पुढे जायचं आणि 100% अस्खलित हिंदी भाषेत म्हणायचं, फू बाई फू, फू बाई फू आणि फू बाई फू. या हिंदीत म्हणायचं. अस्सल हिंदीत बोलायचं. अरे येत असेल तर मी हिंदी बोलन. मला अजिबात हिंदी येत नाही. हिंदी येत नाही? नाही. मग दुसरा पर्याय आहे, हा. ताबडतोब घरी निघून जा. दुसरा काहीतरी मार्ग सांग ना. इकडे इकडे हा, इकडे हा. गरजू आणि कलावंत म्हणून सांगतो. हा. त्या मंदिराच्या शेजारी दुसरं एका देवीचं मंदिर आहे. कुठल्या? निर्मिती मंदिर. हा हा. फोटो आहे फोटो. मूर्खा, हो, लगेच पो म्हणतो. गरजू आहे ना मी. गरजू आहे आणि कलावंतच म्हणून सांगतोय. हा. अरे असा तसा फोटो घेऊन उपयोग नाहीये. मग? ते देवी पुढे जायचं, नतमस्तक व्हायचं हा. आणि त्याला सांगायचं, हे माते, हा. तुझ्या समोर जो काही प्रोग्राम आम्ही साजरा करतोय तो अत्यंत मनापासून साजरा करतोय. लेकराचा प्रोग्राम गोड मानून घे ग, गोड मानून घे आणि मला सिंहस्थानापर्यंत पोचून दे ग, पोचून दे. होय, होय, होय. बस मग ती खुश होते हा. आणि हातातला प्रसाद चॉकलेट वाणी देते आणि लगेच घंटा वाजते. परसात पण देते ती. हा मग अरे वा 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 वा, हे वेगळंच आहे काहीतरी. इथल्या सिस्टीमला नाव ठेवायची नाहीत. अरे पण तिला प्रसन्न कसं करायचं ते तरी सांग. प्रसन्न म्हणजे तिच्या पुढे जायचं आणि तिला सांगायचं, आम्ही जो कार्यक्रम करतोय तो कुटुंबातल्या बालबच्च्यापासून ते मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना आवडेल असाच माझ्याकडे होऊ दे. दुसरा पार्टनर कुठे आहे तुझ्या? याच्या आईचं डुक्कर त्याच्या. अरे मी काय करू, सकाळपासून शोधतोय त्याला, कुठेही भेटत नाही मला तो. तुला माहिती तिन्ही माळे शोधून आलो, अजिबात सापडलं नाही मला. माझी गोची करणार आहे तो. बघ काय प्रॉब्लेम काय आहे वच्छा? प्रॉब्लेमचं पोत आहे तो. पोत्याला भूक पाडलं ना तर 1 किलो प्रॉब्लेमच बाहेर पडती. वानगी दाखल एखादं उदाहरण सांगतोस? आता मला सांग, रूप हे आपल्या हातात असतं. नाही रे बाबा. अरे माणसानं कुरूप दिसाव पण किती. हा तुला सांगतो, लांबून असं येत असेल
तर असं वाटतं काहीतरी काळा ठिपका येतोय आपल्याला. मग जवळ आल्यावर कळतं हा काळा ठिपका नसून हा सतीश तारे. तुला सांगतो निर्मितीताईने त्याचं फार कौतुक केलं होतं. त्याच्या अभिनयाचं अरे मग केस कापले म्हणून कौतुक केलं होतं. मग अरे काय सांगावं त्या माणसाला, मेकअपची भारी हौस त्याला. एक तास मेकअप करत बसतो. ते मेकअप पोरं सगळी पळाली ते माहितीये का तुला. मग मी तरी 1 मिनिट मी म्हणलं मी करतो ना 1 मिनिट, कशाला माझ्याकडे खूप आहे. ऐकतच नाही. मी करणार म्हणलं कर. सिनियर आहे काय बोलू शकत नाही ना आपण म्हणून जाऊ दे म्हटलं. हा फंबल तर बोलूच नको तू. त्याच्या आईला एवढा फंबल की मला काय बोलतोय तोपर्यंत ते ऐकायला येत. कसं काय पार्टनर भेटला मला. तुला सांगतो मला एकट्याला सगळा अभिनय करावा लागतो रे. त्याला काय नाही येत का मला कळत कसं होईल. म्हणजे हे सगळं करतो ते तू करतो असं मग त्याला काहीच येत नाही. तुझ्या पार्टनरला काहीच येत नाही. थोबाड बघितलं का आरशात. मला नाही माहित. त्याचं नाही विचार तुझं तुला विचारतोय मी. माझं काय झालं. थोबाड बघितलं आरसा आहे का घरामध्ये. आहे ना. मग तो काय पारा मोजायला ठेवलाय का. जरा बघ तो आरसा कसा आहे तो. काय झालं थोबाड्याचं काय झालं बघ तुझ्या. इकडे झाला हमरस्ता तिकडे झाल्या गल्ल्या बोळ. बीएमसीने कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर भरायचं बाकी आहे फक्त. सांगतो मेकअपचं सांगतो तुझ्या पार्टनरचं. तुझं मेकअप माहितीये का काय आहे तो. त्या मेकअप करणाऱ्या माणसाच्या बायकोला डिवोर्स द्यायची वेळ आली त्या नवऱ्याला. का परडे अख्खा रंगानेच जातो निघून. घरी पैसे देत नाही तो. आणि कपड्याचं काय तुला सांगायचं गाड्या. कपडे तुला राजाचे कपडे घाला, बादशाचे कपडे घाला, शिपाईचे कपडे घाला, कोठाचे कपडे घाला, सुट्याचे कपडे घाला. भिकारी तो भिकारी तिच्या आईला काय तू सोन्याचा पत्रा मारला तरी तुला कोणी म्हणणार नाही श्रीमंत माणूस म्हणून. हा अरे जरा देवाने गेली कला थोडीशी ती सांभाळ. नाही तर पनवेला जाऊन कलिंगड विकायच्या लायकीचा नाहीस माणूस तू. समजला. मला सांगतोय तुझ्या पार्टनरबद्दल सगळं मला सहन करावं लागतंय. सगळं अरे सगळं मला सहन करावं लागतंय. तुला का सहन करावं लागतं. अरे दुसरं कोण सहन करणार आहे सांग ना मला. दुसरं कोण सहन करणार आहे. अरे तू सोय मला वाटलं पोत्र जे म्हणून सगळं बोलून टाकलं मी मनातलं. अरे पण काय एवढं काय सगळं काय खरं नव्हतं. जे काय काय खरं होतं काय काय खोटं होतं ना. पण मन मोकळं झालं का नाही. झालं बघ झालं. आपली गाड्या मैत्री जशी आहे असं मोकळं होणारच नाही आपण कधी. पण मनात काही नाही ना. एक काम करायचं दोघं आता इथे जमलेलं देवींचं साक्षात मंदिर समोर आहेत. हात जोडायचे आणि सांगायचं हे देवी गेल्या 10 मिनिटात गेल्या 10 महिन्यात गेल्या 10 वर्षात गेल्या 10 जन्मात आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर मातेवानी पोटात घे ग बाई. आणि आमच्या लेकराला डायरेक्ट सिंहासनावर नेऊन बसू ग बाई. आणि बरोबर ते थांबायला व्हायला लागलं. बोल आता लवकर. निर्मितीताई आम्हाला चॉकलेट द्या ग. आम्हाला चॉकलेट लय गोड वाटतं. आणि रेणुकाताई यानं बियर सोडली पण टेरी बियर चालली ह्याला. आमच्या घरात पण शोकेश आहे. आमच्या घरात पण दे ना एक टेरी बियर. आशीर्वाद दे ग माय. अरे आरती म्हण आरती आरती. जय देवी जय जाऊबाई हो जय गंगूबाई. जय देवी जय जाऊबाई हो जय गंगूबाई. कृपा कराई ग कृपा कराई कृपा कराई कृपा कराई ग कृपा कराई. गंगूबाई की जय. जाऊबाई की जय. श्यामची मम्मी की जय. निर्मितीताई कधी वाटलं होतं तुमच्यावर आरती वगैरे लिहिली जाईल. यार अशी आरती माझ्यावर. मला वाटलं तर आता माझे वाभाडे काढतात का भाऊ. क्या बात आहे. तुम्ही दोघांनी म्हणजे आज ठरवलं होतं की काय काय आमच्यात कमी आहे एकमेकांना वाटतंय ते आम्ही सांगणार तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि ते लाफ्टर वसूल करणार. मजा आली. खूप धमाल केली. ऑल द बेस्ट. रेणुकाताई खूप छान करता तुम्ही नेहमी आणि आम्ही नेहमीच अप्रिशिएट करतो तुमचे सगळेच ऍक्ट. आणि असेच खूप खूप मजेत आणि धमाल ऍक्ट करा. बघूयात आता गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई किती गुण. 10. निर्मितीताई 9 गुण. आणि भाऊ आणि तारे एवढ्या आर्ततेने माझी आरती म्हटलीत म्हणून चॉकलेट. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. प्लीज. हुबैपूच्या या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी.
आणि आपण आता जाणार आहोत एका ब्रेक टूर वर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. भार्गवी चिरमुले कळलं का? कळलं कळलं. हा काय काय सॉलिड नृत्य करते ना. पथ्य करते. आता अजून कशाला पथ्य करते? किती बारीक झाली आहे ती. अरे कंटिन्युटी वगैरे काही मेंटेन करायला पाहिजे ना सिरियलची. त्या पिंजऱ्याची फार कोयरी होईल आता. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. फू बाय फूची आपल्या परिवारात आता येतोय एक भाचा, जो आपल्या मामाला घेऊन आलाय फू बाय फू दाखवायला. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या जोडीचं, सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे. मामा मामा अरे हो 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 थांबा थांबा थांबा. तुम्हाला काय वाटलं ते तुमच्या तालावर गाणं म्हणतायत? असं काही नाही, ऐका जर त्यांचं गाणं. झळाळती कोटी ज्योती. कळलं? त्यांना काडीचं काही ऐकू येत नाहीये. अरे देवा, अरे या म्हाताऱ्यांच्या मनात सुद्धा ना कधी काय येईल काही सांगता येत नाही. आता माझ्या मामाचंच बघा, मला सांगितलं मला फू बाय फूच्या सेटवर घेऊन चल. एक तर 2 फुटा पलीकडचं काही दिसत नाही. परवाचीच गोष्ट, फूबाईपूचा एपिसोड लागला होता, मला बोलवलं पटकन ये पटकन ये. अरे फूबाईपूच्या सेटवर कतरीना कैफ आली आहे, कतरीना कैफ. मी जाऊन बघतो तो कुशल बद्रिके होता. त्याला काय अर्थ आहे का? कतरीना कैफ, कुशल बद्रिके, त्यांचं जाऊ दे. तुम्हाला कळलं ना मामा? हे मामा मामा, अरे मामा. बंड्या, हा कुणी हाक मारली का रे मला आता? नीच. अरे नीच. अरे अंगा खांद्यावर खेळवला तुला. लहानपणी तुझ्यासाठी दिवसातून 30 वेळा घोडा व्हायचो आणि आता बायकोच्या समोर ताटाखालचं मांजर झालास तर हे असं विसरलाच आहे मला. गाढवा. मामा नको नको, सगळ्यांसमोर नको ना एवढं कौतुक करायला आपण. हा ऐक ना, हा फू बाय फू नाही, 1/2 नको, अख्खा चहा सांग. काय अर्धा चहा नुसता कवळीलाच काय बोलतोयस काय तू? फू बाय फू, फू बाय फू, फू बाय फू, फू बाय फू. अच्छा, फुबाई फू होय. मग ओरडून कशाला सांगतोयस? आधीच मोठी बिंदूचं ऑपरेशन झालंय माझं. काय बोलतोयस काय? अरे फू बाय फूच्या सेटवर आलोय आपण, फू बाय फूच्या सेटवर. अच्छा अच्छा, मग आधी नाही का सांगायचं? अरे आधी म्हणजे काय, खाली गेट पाशी नाही का आपल्याला वैभव मांगले दिसले? कोण दिसले? वैभव मांगले. ते वैभव मांगले होते? हा. मला वाटलं वॉचमन आहे. मी आपला हात वगैरे केला नाही का, म्हणजे त्यांनाही माणूस की असते रे भावाने. काय 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 बोलतोयस काय? मांगले साहेब सॉरी, ते जरा म्हातारे, थोडं समजून घ्या. म्हातारा होय रे. अरे अंगा खांद्यावर खेळवला तुला. लहानपणी तुझ्यासाठी दिवसातून 40 वेळा घोडा व्हायचो आणि आता ते सगळं विसरलाच होय रे गाढवा. मामा मामा, सगळ्यांसमोर एवढा उद्धार नको करूस. ते बघ, ते बघ कोण येत आहे तिकडून. कोण कोण? अरे किशोरीताई येत आहेत सेटवर. किशोरीताई. काय हे काय करतोयस तू? मी लाजलो. काय कारण कळेल मला? तूच म्हणालास ना आता किशोरीबाई पण येत आहेत माझ्या बरोबर डेटवर. डेट नाही, सेट 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 सेट. हो हो, मी सेटच आहे, त्यांना बोलव. हा थेरडा मला मार खायला लावणार आहे. खेळडा होय रे. अरे अंगा खांद्यावर खेळवला तुला. 8 दिवसातून तुझ्यासाठी 60 वेळा घोडा व्हायचो. आता लग्न झालं, बायकोच्या ताटाखालचं मांजर झालं तर सगळं विसरलाच होय रे गाढवा. अरे नाही विसरलोय मी काही. काय बोलतोयस तू? ते अरे कोण आहेत तिकडे? कोण? शपथ, चिरमुले. कानफाट फोडीन. अजून 4 मुलं पाहिजेत तुला. घरात जाऊन त्यांचं काय लोणचं घालणार आहेस का? काय बोल? अरे तुझ्या बायकोला काही भावना मन आहे का? ते नुसतं यंत्र आहे पोरं काढायचं. अरे बाबा का मामा, अरे चिरमुले चिरमुले भार्गवी चिरमुले. अच्छा, भार्गवी चिरमुले होय. मग हे ओरडून कशाला सांगतोय? सावकाश सांग ना, आधीच माझ्या मोठी बिंदूचं ऑपरेशन झालंय. भार्गवी चिरमुले, कळलं का? कळलं कळलं. हा काय काय? सॉलिड नृत्य करते ना. पथ्य करते. आता अजून कशाला पथ्य करते? किती बारीक झाली आहे ती. अरे कंटिन्युटी वगैरे काही मेंटेन करायला पाहिजे ना सिरियलची.
त्या पिंजऱ्याची फार कोयरी होईल आता. पथ्य नाही नृत्य डान्स. अरे हे काय हावभाव करतोय? त्यापेक्षा स्पष्ट मराठीत सांग ना की तिला छान नाचता येतं म्हणून. अजून कोण कोण आहे? संतोष पवार 1 नंबर. संतोष पवार एक प्लंबर आहे. तरी सादरीकरणात अशी बॉडी काही बाई फोल्ड करत असते. पण चांगलं काम करतो तो. त्याला म्हणावं प्लंबरगिरी सोड आणि अभिनय कर. आता खूप सारी लोक करतात ते करिअर. तू पण का? अरे प्लंबर नाही नंबर. एक नंबर. अच्छा 1 नंबर होय. हा, मग हे एक- नीट मराठीत सांग की आधीच माझ्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. माझे फेवरेट. अरे निलेश साबळे. वागळे. निलेश साबळे. अच्छा निलेश साबळे होय. डॉक्टर आहेत ते डॉक्टर. अरे ते चांगले ऍक्टर आहेच पण ते डॉक्टर सुद्धा आहेत. औषध देतात औषध. लागला नादाला लागला. अरे आता 1.5 वर्षापूर्वी आला होता रे. आम्ही म्हणालो मित्र झाला असणार पण तोही नादाला लागला. माझा पेशंट संपला. हे झेपणार नाही मला. बस झेपणार नाही होय रे. अरे तुला खांद्यावर ठेवलास तुम्हाला. लहानपणी दिवसातून 295 वेळेला माझ्यासाठी घोडा व्हायचास. आता लग्न झालंय बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय आणि हे सगळं विसरलंय. बरोबर नाही गाडवा राहिला ना ते नंतर. रेणुकाताई कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान वाटलं. आणि हेमंत, तू खूप यंग आहेस आणि तरी तू हे काम केलंयस. मामाचं खूप उत्तम काम केलंस. थँक्यू सो मच. थँक्यू. निर्मितीताई हेमंत, अप्रतिम बेरिंग होतं तुझं आणि ते पूर्ण ऍक्ट भर तसंच कायम ठेवलंस. खूप छान झालं तुझं काम. आणि सिद्धार्थ, मी तुला सिरियस भूमिकांमधून पाहिलंय आणि आज मी पहिल्यांदा तुला असा विनोदाच्या मंचावर बघतेय. पण खूप उत्तम साथ दिलीस तू त्याला. जोरदार टाळ्या या जोडीसाठी प्लीज. आणि आता झालंय असं की कालच्या सिंहासनाधीश जोडीला चॅलेंज केलंय आजच्या एका नव्या जोडीनं. दोघांमध्ये होणार आता सिंहासनाचं युद्ध. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फोल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. टॅक्सीवाल्याच्या लक्षात आलो की यार हा जाम टाईट आहे, याला मस्त आपल्याला लुबाडता येईल. टॅक्सीवाला म्हटला बैठो. हा बसला या दाराने. म्हटलं चलो. टॅक्सीवाला विचारलं कुठे जायचं? तो म्हटला चर्चगेट स्टेशन. तर टॅक्सीवाला म्हटला चल उतार. तो या इकडच्या दाराने उतरला आणि टॅक्सीवाल्याकडे गेला. ये लो पैसा और एक बात ध्यान में रखो, इतना जोर से गाड़ी नहीं चलाने. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू 2 फोल 1 हाफ. गणपती बाप्पा मोरया. आणि दोनही चॅलेंजर कलाकार आता इथे आलेले आहेत. आपण अगदीच फायनलच्या जवळ आहोत त्यामुळे विचार करायला वेगळा वेळ नाहीये. पहिली संधी तुम्हाला. फू बाय फूच्या निमित्ताने मी कॅमेरा फेस करतोय पहिल्यांदा आयुष्यात. पण त्याच्या आधी लेखन करतो, डिरेक्शन करतो. त्यामुळे नावाने लोक ओळखत होते थोडेफार, पण असं चेहऱ्याने कोणी ओळखत नाही. त्यामुळे खूप गमती जमती व्हायच्या. खूप कधी प्रॉब्लेम्स यायचे, पण त्यातून ते प्रॉब्लेम्स मी एन्जॉय करायचो. तर असंच एकदा झालं, एका कार्यक्रमाला मित्र ओळखींनी मला एका कार्यक्रमाला बोललं प्रमुख फाडा म्हणून. मी पण गेलो. अगदी कार्यक्रम संपला त्याच्यानंतर माझी जेवणाची व्यवस्था त्यांनी बारमध्ये केली होती. वरती बसलो होतो आम्ही. जेवण वगैरे झालं तोपर्यंत खाली कळलं होतं की संतोष पवार आलाय. ती काही मुलं येऊन बसली होती. मी जेवण करून खाली उतरलो. त्यांनी मला घेतलं. संतोष पवार ना? खरे संतोष पवार तुम्ही? ते तुमच्या कॉलेजमध्ये ती पौर्णिमा आहे ना तुमच्या नाटकात, तुम्ही ओरिजिनल संतोष पवार आहे? पण आता एक झालंय की आता मी तरी असंच झालं, फू बाय फूचं शूटिंग संपलं, मी घरी चाललो होतो आणि कधी माझ्याकडे ढुंकून न बघणारा कुत्रा माझ्याकडे बघून भुकला. फू 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 फू. चला फू बाय फू मला कोणतरी ओळखायला लागलं बाबा. आणि आता मंगेश देसाई. चर्चगेट स्टेशन मधला हा किस्सा आहे. एक मद्यपी तिथल्या TC कडे गेला चर्चगेट स्टेशनच्या इथल्या आणि मला ही आता कुठली गाडी गेली? पुण्याची गाडी गेली. मुंबईची ह्याची मुंबई ते दिल्ली गाडी, हा ती पण गेली. मुंबई टू गोवा गाडी ती पण गेली. शेवटी TCला न राहून विचारावं लागलं की हा तू जायचं कुठं तुम्हाला? जायचं कुठं नाही आहे, मला पटरी क्रॉस करायची आहे. हाच मध्यपी बाहेर गेला, चर्चगेट स्टेशनच्या बाहेर गेला. त्याने टॅक्सीवाल्याला आवाज दिला, टॅक्सी टॅक्सी टॅक्सी.
टॅक्सीवाल्याच्या लक्षात आलं की अरे हा जाम टाईट आहे, याला मस्त आपल्याला लुबाडता येईल. टॅक्सीवाला म्हटला, हा बैठो बैठो बैठो. हा बसला या दाराने आणि म्हटलं चलो. टॅक्सीवाल्याने विचारलं कुठे जायचं, तो म्हटला चर्चगेट स्टेशन. तर टॅक्सीवाला म्हटला चल उतार 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 उतार. तर तो या इकडच्या दाराने उतरला आणि टॅक्सीवाल्याकडे गेला. ये लो पैसा और एक बात ध्यान में रखो, इतना जोर से गाड़ी नहीं चलाने का. दोघांनीही फाईट केलेली आहे आणि आता निर्णय परीक्षकांच्या हातात. एक दिवस जेवला नाही तर काही मरत नाही आहात तुम्ही. एक दिवस? हा. एक दिवस? अगं महिन्यातल्या 30 दिवस. काय अवस्था केली आहे बघा हिने माझी, काय अवस्था केली आहे. अरे काय चाललंय काय. मी शपथ सांगतो तुम्हाला, या सगळ्या पॅन्ट मला टाईट व्हायच्या. ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू महा अंतिम फेरीत आपल्या आवडत्या जोडीला मत देण्यासाठी टाईप करा FBF स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या नंबरवर. भार्गवी चिरमुले आणि मंगेश देसाई यांचा कोड नंबर आहे 1. किशोरी अंबिये, संतोष पवार यांचा कोड नंबर आहे 2. हेमांगी कवी आणि कुशल बद्रिगे यांचा कोड नंबर आहे 3. भालचंद्र कदम आणि सतीश टारे यांचा कोड नंबर आहे 4. आमच्या वोटिंग लाईन्स आजपासून सुरू होत आहेत. आपली आवडती जोडी जिंकण्यासाठी आपण आपलं मत आत्तापासूनच नोंदवू शकता. आपण आपलं मत www.zmarathi.com या वेबसाईटवरही नोंदवू शकता. रेणुकाताई, कॉमेडीचा असाच उत्सव घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 गोल 1 हात. गणपती बाप्पा मोरया.